आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी संचलित आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा येथे प्राध्यापक डॉक्टर भास्कर मारुती चव्हाण उपप्राचार्य यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य आणि भावपूर्ण गौरव सोहळा उत्साहात पार पडला। अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात मोलाची सेवा बजावणाऱ्या चव्हाण सरांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले। सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली। कार्यक्रमाचं संयोजन प्राचार्य डॉक्टर S.G. विधाते यांनी केलं। या कार्यक्रमाला माजी आमदार तारेकर नाना, किशोर नाना हंबर्डे, RBIचे अध्यक्ष अशोक साळवे, काकासाहेब शिंदे, ठकाराम दुधावडे, बबनराव आवटे, बाबूलालजी भंडारी, हरिभाऊ जंजिरे, प्राचार्य निंभोरे सर, परमेश्वर काका शेळके, डॉक्टर आरबे सर, डॉक्टर पंडितराव खिलारे, डॉक्टर शिवाजीराव शेंडगे, प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब धोंडे, चेअरमन नागेश कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी चव्हाण सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवेला सलाम केला। कार्यक्रमात मान्यवरांनी चव्हाण सरांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। शेवटी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा गौरव सोहळा कडा शहरात चर्चेचा विषय ठरला असून शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक डॉक्टर चव्हाण सर यांचा सन्मान हा प्रेरणादायी ठरला आहे। प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर ओहळ सर यांनी केलं, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर खैरे सरांनी केलंय। कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, कडा आष्टी। ज्या ज्या सहकार्याने आणि मित्रपरिवारांनी अनमोल असं सहकार्य केलं त्या सहकार्य प्रवृत्तीचा हा गौरव आहे। आणि या गौरवाच्या प्रसंगी आपण सगळे ज्या कारणाने उपस्थित आहोत ते एकमेव कारण म्हणजे सन्माननीय चव्हाण सरांच्या प्रती आपल्या मनामध्ये असलेला स्नेहभाव आणि या स्नेहाची देवाणघेवाण करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि म्हणून मी प्रथमतः या हे जे घोतक आहे ते कदाचित माझ्या स्वभावाचं असेल किंवा माझ्या कार्याचं असेल। दोन माजी आमदार येऊन गेले, किशोरनाना हंबर्डे, उद्धव बापू दरेकर, हे जे शिंदे साहेब, असे तालुक्यातले जे आपण असं प्रतिष्ठित म्हणतो ते सर्व येऊन गेले। म्हणजे मी काय राजकारणी नाही, पण राजकारणाशी आणि समाजकारणाशी माझा संबंध असल्यामुळं हे सगळ्यांनी माझ्यावर भरभरून या ठिकाणी प्रेम केलेलं आहे। माझ्या कार्यकाळात कोणत्याही विद्यार्थ्याला मग कधीच रागवलो नाही आणि मी सांगितलेलं, मी रागवलो नाही, पण मी सांगितलेलं का असं एकही विद्यार्थी नाही की त्यांनी माझं कधी ऐकलं नाही म्हणून। कितीही टुकार असेल, कड्यातले सगळे जे कोणी टुकार पोरं होते ती सगळे कदाचित त्यांचे आई वडील माझे मित्र असतील किंवा ते मला मानत असतील, पण कधीच माझ्या पुढे त्यांनी अशी कधी म्हणजे शहाणपणाची वागणूक जी म्हणतात ते कधीच केलेली नाही। अंधश्रद्धा मला अजिबात मान्य नाही, कारण अंधश्रद्धा म्हणजे हे माग गाडगे महाराजांनी, तुकडोजी महाराजांनी एवढं किती अगदी 4-5 शतकापूर्वी सांगितलेलं आहे, पण आजही ते लोकांना रुचत नाही। त्यांनी एवढं सांगितलं, पण मी आता या पुढचं जे कार्य आहे तर जास्त काही नाही, पण किमान 25% तरी, कारण की माझा अनुभव आहे। मी सांगतो की मी हे केलं, मी करतो आधी, आणि हे जर मी केलं नसतं तर मला सांगण्याचा अधिकार नव्हता। हे मी केलंय आणि माझं कुठंच काही बिघडलेलं नाही, मी समाजाला सांगणार। त्या उपस्थितीत मी आभारच मानणार, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, कारण आभार मानलं तर माझा संबंध तुटतोय। मला त्यांच्याशी संबंध कायम ठेवायचे आहेत आणि म्हणून मी आभार न मानता अशा सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो। त्या ग्रुपचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की मला न सांगता त्यांनी सगळं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं आणि त्या ग्रुपचा मी एक चांगल्यापैकी सदस्य आहे। आणि सदस्य असूनही सगळे माझ्यावर जीवापाड प्रेम करतात। त्यातमध्ये राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, खेळाडू आहेत, सगळ्या प्रकारचे वृद्ध सुद्धा आहेत, रिटायर झालेले माणसं आहेत, पण सगळ्यांनी प्रेम भावानं वागतो, त्याच्यामुळे ती माझ्यावर प्रेम करतात। मी चव्हाण सरांचा तसा सिनियरचा विद्यार्थी आहे आणि खरं तर मला अभिमान वाटतो की मी सरांचा विद्यार्थी आहे। तसेच माझ्या नजदीक जे उभे आहेत धोंडे सर यांचाही मी विद्यार्थी आहे आणि या कॉलेजचा मी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे, कारण या कॉलेजचा विद्यार्थी असून मी प्राथमिक शिक्षक आहे आणि प्राथमिक शिक्षक असून सुद्धा मी PhD झालेलो आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली। त्याचबरोबर सेट परीक्षा उत्तीर्ण झालो आणि आत्ताच जानेवारी 2026 मध्ये झालेल्या नेट परीक्षेत 99% मिळून
मी त्या ठिकाणी उत्तीर्ण झालो. याचं द्योतक जे आहे ते हे माझे सगळे आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे जे माझे हे सगळे मार्गदर्शक आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गोष्टी मला त्या मिळालेल्या आहेत. आणि खरं तर आज हे माझे जे गुरु आहेत हे सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर हा काही प्रमाणात सुखाचा आणि काही भावनिक प्रमाणात असणारा हा सोहळा अत्यंत आनंदाच्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा झालेला आहे. आम्ही सर्व माजी विद्यार्थी मिळून या ठिकाणी सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत. सरांनी अत्यंत उत्कृष्ट असे विद्यार्थी घडवलेले आहेत. अनेक विद्यार्थी त्यांचे पोलीस दलामध्ये आहेत, MPSC मधून सक्सेस झाले आहेत, UPSC मधून सक्सेस झाले आहेत. अशा प्रकारे सरांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप उत्कृष्ट असं कार्य त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम सरांनी केलंय. सरांचा एकच गुणधर्म आम्हा विद्यार्थ्यांना घेण्यालागे आहे. आजही सर सकाळी गुड मॉर्निंग पथकामध्ये 5 वाजता सहभागी होतात. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर सरांचा दैनंदिन व्यायाम हा रनिंग किंवा इतर योगाच्या माध्यमातून चालू असतो. आणि आजही सर रिटायर झालेत असं शरीरयष्टीवरून वाटत नाही. 60व्या वर्षी सुद्धा आम्हा विद्यार्थ्यांना लाजवेल अशा पद्धतीचं त्यांचा योगासन किंवा आरोग्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू असतो. सरांच्या भावी निरोगी आणि भविष्यामध्ये त्यांनी असंच शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करावं आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहावं अशा त्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.